जय भीम मित्रांनो. जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधने सारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज ग्रंथाचे श्रवण करावे ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नये. तसेच बेल आयकॉन दाबण्यास सुद्धा विसरू नये. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे शाक्यसिंह शाक्यमुनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया यासह संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंत. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संपूर्ण पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे ही विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं पंचम खंड. त्यामधील भाग पहिला संघ आणि त्यांची संघटना. भगवंतांच्या अनुयायांची दोन वर्गामध्ये विभागणी होत असते, एक भिक्खू आणि दुसरं म्हणजे गृहस्थ. गृहस्थांची कोणतीही संघटना नव्हती, पण जे भिक्खू होते त्या भिक्खूंची संघटना होती. प्राचीन काळात सुद्धा परिव्राजक होते आणि ते सुद्धा कौटुंबिक जीवनाचा त्याग करून राहत होते, परंतु त्यांच्यासमोर कोणतेही असे उद्दिष्ट किंवा ध्येय नव्हते. परंतु भगवंतांनी प्रथमच त्या आपल्या अनुयायांना एक उद्दिष्ट दिले आणि ध्येयाला साधनेद्वारे प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट आणि ध्येय त्यांच्या पुढे ठेवले. संघ प्रवेश. संघात कोणालाही प्रवेश मिळत असे, कोणत्याही प्रकारचे त्यांना बंधन नसे. स्त्रियांना सुद्धा संघामध्ये प्रवेश मिळत असे. समाजातील कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे तो प्रतिष्ठित असो किंवा गरीब असो, तर अशा सगळ्यांना संघामध्ये सामील झाल्यानंतर समानतेच्या भावनेतून वागवल्या जात असे. तसेच महासागराला सर्व नद्या जशा मिळतात आणि सर्व नद्या मिळाल्यानंतर त्या नदीला कोणतेही अस्तित्व उरत नाही, त्याप्रमाणे एकदा का भिक्खू संघात सामील झालं तर त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्व उरत नव्हते. तिसरा पाठ आपण बघितला भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा. भिक्खूला फक्त 8 वस्तू जवळ बाळगता येत असत. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे म्हणजे कंबरेस गुंडाळण्याचे अंतर्वासक, अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी संघाटी, कमरपट्टा, भिक्षापात्र, वस्त्रा, सुईधागा आणि पाणी गाळण्याचा कपडा. तसेच त्यांना दशशिलाचे पारण करावे लागत होते. तसेच भिक्खू हा निर्धन असला पाहिजे. भिक्खू आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करीत नाही, तर आपल्याहून श्रेष्ठांचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखवणे ह्या गोष्टी श्रामणेरांकडून अपेक्षित असतात. आणि भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून त्यांची उपयुक्तता ही त्यांच्या साधनेवर आणि त्यांच्या गुणांवर अवलंबून असते, त्यांच्या समाजातील प्रतिष्ठा किंवा त्याने काय कमावलेलं आहे यावर अवलंबून नसते. नंतर आपण बघितलं भिक्खू आणि धार्मिक दोष. कोणताही नियमाचा भंग झाला किंवा प्रतिज्ञेचा भंग झाला तर त्या भिक्खूला अपराध किंवा दंड हा दिला जाई. तर विनपिटकात अशा 13 अपराधांची यादी आपल्याला आढळते. तसेच जो निसर्गीय पचित्तीय अशी जी संस्था असून याच्यामध्ये
भिक्खूंनी पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट केलेले आहेत आणि या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पचेत्तीय या नावाचे आणखी 92 निर्बंध पाळावे लागत असत. तसेच सेखीय धम्म ही जी शिष्टाचाराच्या नियमांचं जी संज्ञा होती त्यांची संख्या ही 75 होती. भिक्खू आणि त्यांच्या अपराधांचा विचार तर एखाद्या भिक्खूवर जर कोणता तरी आरोप असेल आणि आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणतीही न्याय परीक्षा कायदेशीर आहे असे मानले जात नसे. ज्याच्यावरील आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येत होती. पहिलं म्हणजे ताकीद देऊन सोडून देणे, दुसरं म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे, तिसरं म्हणजे संघातून त्या भिक्खूची हकालपट्टी करणे, तिसरं म्हणजे त्यावर बहिष्कार टाकणे आणि नंतर त्याला विहारातून बाहेर घालून देणे, विहारातून काढून टाकणे आणि त्यानंतर अभ्यान कर्म हे सुद्धा चालत होते. म्हणजे अभ्यान कर्म म्हणजे एखाद्या भिक्खूला विहारातून बाहेर घालवल्यानंतर त्याची वागणूक जर चांगली असेल तर ते वागणुकीच्या हिशोबाने पुन्हा विहारामध्ये त्याला घेण्यात येवी. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भिक्खू संघाविषयी मौलिक आणि अपूर्व अशी प्रथा भगवंतांनी स्थापन केली ती म्हणजे उपोसथ. म्हणजे हातून घडलेल्या अपराधांची स्वतः भिक्खूंनी स्वीकृती करणे होय. एका सभेमध्ये भिक्खू माती पाती मोक्षतील एक प्रतिबंध नियम म्हणून दाखवी आणि उपोसथासाठी त्या त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे आणि दरवड्यात अशा 3 सभा भरवल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला, तिसरी अष्टमीला आणि त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोसद असे म्हणत असत. आज आपण बघणार आहोत भाग 2 भिक्खू आणि भिक्खू विषयी भगवान बुद्धांची कल्पना. एक भगवान बुद्धांची आदर्श भिक्खूंची कल्पना कशी होती. भिक्खूकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितले आहे. ते पुढील प्रमाणे. जो कोणी चित्तामधील मळ धुवून टाकण्याचे प्रयत्न केल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काषाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नसतो. परंतु ज्याने आपल्या मनातील आपल्या चित्तामधील मळाचे परिमार्जन करण्याचे प्रयत्न केले आहेत, ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे, जो सत्य आणि संयम पाळावयाला शिकला आहे, तोच खरोखर काषाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्याजवळ नेहमी भीक मागतो व तेने करून नम्रपणा दाखवतो आणि म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धम्माचे सम्यक प्रकारे ग्रहण करतो आणि पालन करतो तोच खरा भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू आहे असे ठरत नाही. ज्याला दुष्टपणाचा स्पर्श करीत नाही, जो मनुष्य, जो भिक्खू शीलवान आहे, जो अव्यभिचारी आहे, जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरा भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे मुक्ती सुख हे विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून असा भिक्खू ज्याने सर्व वासनांचा क्षय म्हणजे नाश केला त्यालाच ते सुख संपादन करता येते.
असे निश्चितपणे म्हणता येईल. हे भिक्खू, जोपर्यंत तू आसवांचा किंवा वासनांचा क्षय किंवा नाश करीत नाहीस तोपर्यंत तू निश्चिंतपणे बसू नकोस. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करून जगाला सांगतो, अशा भिक्खूचे भाषण हे मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममान असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याच प्रमाणे वागणारा असा भिक्खू सधम्मापासून दूर होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना तुम्ही करू नका. दुसऱ्याला लाभलेल्यांची ईर्ष्या तुम्ही करू नका. दुसऱ्याचा मत्सर तुम्ही करू नका. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना, परंतु जे मिळाले आहे त्याची जो अवहेलना करीत नाही, ज्याचे शुद्ध जीवन आहे, प्रमाद रहित जीवन आहे, अशाच देव सुद्धा प्रशंसा करीत असतो. जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही आणि जे नामरूप नष्ट झाले आहे त्याबद्दल जो दुःख व्यक्त करीत नाही, त्याला खरोखरच भिक्खू आहे असे म्हणावे. जो भिक्खू रमलेला करुणामय आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो, तो वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिबद निब्बान प्राप्त करीत असतो. हे भिक्खू, तू ही जीवन नौका राग द्वेषाने रिकामी कर. ती अशी रिकामी झाली म्हणजे ती जीवन नौका हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला प्राप्त होशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनांवर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघ तीर्ण असे म्हणतात, म्हणजे पुरापासून बचावलेला मनुष्य. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नकोस. आपले चित्त कामोपभोगामध्ये रमू देऊ नकोस. जो प्रज्ञावान नाही तो ध्यान लावू शकत नाही. ध्यानाशिवाय पुढे अधिकची प्रज्ञा नाही. ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्ही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे असे समजावे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे व ज्याचे मन शांत झाले आहे, ज्याला धम्माचे सम्यक आकलन होते आणि दिव्य सुखाचा अलौकिक असा आनंद प्राप्त होतो. एका प्रज्ञायुक्त भिक्खूला हाच प्रगती क्रम श्रेष्ठ आहे. इंद्रिय संयम संतुष्ट असणे, धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे, पवित्र आणि अप्रमादी मित्रांची संगत ठेवणे, जो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील, आपली कर्तव्य यथायोग्य पार पाडील, तो प्रीती आणि प्रमोद यांच्या अधिक्यामुळे आनंदामुळे आपल्या सुखाचा दुःखाचा तो अंत करील. स्वतःला स्वतःच जागे कर, स्वतःची परीक्षा कर. असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील.
मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपला शरणागत आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याचप्रमाणे मनुष्याने आपले स्वतःचे नियमन स्वतःला बंधने घालून द्यावी. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो विकारांचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून अग्नीप्रमाणे संचार करीत असतो. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, अविचारांचे भय मानतो, तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेमध्ये दूर होत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवत असतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस संघाचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस धम्माचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस स्व शरीराच्या सर्व क्रियांचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांना रात्रंदिवस करुणेचे ध्यान असते. गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस चिंतनाचे ध्यान, धारणा, भावनेचे ध्यान असते. संसार त्याग कठीण आहे. संसारी जीवनही कठीण आहे. विहार वास बिकट आहे. गृहवास हा दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवन करणे हे दुःखकर आहे. परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले असते. ज्याच्या ठिकाणी धम्म, श्रद्धा आहे, शील आणि यश यांनी जो ऐश्वर्यवान आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. पाठ 2. भिक्खू आणि तपस्वी. भिक्खू हा तपस्वी असतो काय? याचे उत्तर नाही असे आहे. स्वतः भगवंतांनीच निग्रोध नावाच्या परिव्राजकाबरोबर झालेल्या संवादामध्ये या प्रश्नांचे नकारात्मक असे उत्तर दिलेले आहे. एकदा भगवंत राजगृहाजवळील गृध्रकूट पर्वतावर राहत होते. त्यावेळी उदुंबरिका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्राजकांमध्ये निग्रोध नावाचा एक परिव्राजक राहत होता. हे उद्यान परिव्राजकांसाठीच राखून ठेवण्यात आलेले होते. त्या सुमारास भगवंत गृध्रकूट पर्वतावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत होते, तिथे मोकळ्या हवेत येरझारा घालीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्राजक अनुयायांना म्हणाला, कृपा करून शांत रहा. श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत. त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्राजक हे स्तब्ध झाले, शांत राहिले. नंतर भगवंत निग्रोधाजवळ गेले. निग्रोध त्यांना म्हणाला, भगवंत या, मी आपले स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर आपले येथे आगमन झालेले आहे. ह्या इथे सिद्ध असलेल्या आसनावर आपण बसावे. पुढे
तयार केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला. नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, श्रमण गौतम आमच्या ह्या मंडळीत आले आहे, म्हणून मला त्यांना एक प्रश्न विचारावासा वाटतो आहे. भगवंतांचा हा धर्मविनय काय आहे जो ते आपल्या शिष्यांना शिकवतात आणि ज्या धम्मविनयाला शिकून तथागतांचे श्रावक संतोष प्राप्त करतात, त्याला आपले शरणास्थान म्हणून त्यांचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर धम्म असे सुद्धा लोक समजतात. हे निग्रोधा, ज्यांचे दृष्टिकोन, निष्ठा आणि श्रद्धा भिन्न आहेत, ज्यांच्या प्रवृत्ती भिन्न आहेत, अशा लोकांना आत्मसुख प्राप्तीसाठी मी काय शिकवतो याचे शिक्षण घेतल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय समजणे कठीण आहे की तथागतांचा धम्मविनय काय आहे, की ज्या धम्मविनयाला शिकून तथागतांचे श्रावक संतोषाचा लाभ करतात, त्याला आपले शरणास्थान म्हणून त्यांचा स्वीकार करतात आणि त्याला लोकोत्तर धर्म आहे असे मानतात. परंतु हे निग्रोधा, तू आपल्या स्वतःच्या सिद्धांताविषयी आणि खडतर जीवनाविषयी मला प्रश्न विचार की या आत्मपीडेपासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही. यावर निग्रोध भगवंतांना म्हणाला, भगवंत आम्ही आत्मक्लेशाच्या कठोर तपाचे समर्थक आहोत. आमच्या मते आत्मक्लेश अत्यावश्यक आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना चिकटून आहोत. त्यापासून काय साध्य होते आणि काय साध्य होत नाही हे आपण कृपा करून आम्हाला सांगावे. निग्रोध उदाहरण घेऊया की एक तपस्वी वस्त्ररहित नग्न राहतो, काही अश्लील गोष्टी करतो, तो आपले हात चाटतो. कुणी त्याला असे म्हटले, भिक्षा घेण्यास यावे, तर तो त्याचे म्हणणे ऐकत नाही. जर कोणी म्हटले भिक्षा घेण्यास थांबावे, तर त्याचेही म्हणणे तो ऐकत नाही. जे त्याच्यासाठी मुद्दाम आणलेले किंवा तयार केलेले असेल ते तो काहीच घेत नाही. आमंत्रणे स्वीकारित नाहीत. ज्यात अन्न शिजवले आहे त्या भांड्यातले अन्न तो स्वीकारित नाही. ना उंबरठ्याच्या आत ठेवलेले, ना उखळातले, ना काठ्यांवर ठेवलेले, ना जात्यातले वगैरे काहीही तो घेत नाही. त्याचप्रमाणे ना एकत्र भोजन करीत असलेल्या दोन माणसांनी दिलेले, ना गर्भवती स्त्रीने दिलेले, ना बाळंतिणी जवळचे, ना सभुक्त स्त्री जवळचे, ना दुष्काळातले, ना कुत्राजवळ असलेले, तर तेथले, ना ज्या ठिकाणी माशा फणफणत असतील तेथील अन्नाचा तो स्वीकार करीत नाही. ना तो मत्स्य, मांस, तीव्र मादक पेय किंवा पेज घेत असा तो परिव्राजक असतो. तो कदाचित एकाच घरचे भोजन मागणारा, एकच घास खाणारा किंवा दोन घरी
मागणारा किंवा 2च घास खाणारा, 7 घरी मागणारा किंवा 7च घास खाणारा असतो. तो 1, 2 अथवा 7 दानांवर उपजीविका करीत असतो. तो प्रति दिवशी एकदाच किंवा 2 दिवसातून एकदा किंवा 7 दिवसातून एकदा अन्न भक्षण करीत असतो. अशा रीतीने नियमाप्रमाणे अर्ध्या महिन्याच्या अंतराने अन्न सेवन करण्याची त्याची पद्धत असते. तो मातीच्या भांड्यामध्ये उगवलेल्या झाडांवर आपली गुजारण करतो किंवा शाकभाजी किंवा वनात उगवणारे तांदूळ किंवा निवार बीजे किंवा चामड्याचे तुकडे किंवा पीठ अथवा भाताचा कोंडा, भाताचे पीठ, कणी अथवा तेल बीजे किंवा बांबू अथवा गवत, गाईचे शेण अथवा रानातील वाऱ्याने पडलेली फळे, फुले खाऊन तो राहतो. तो जाडे भरडे तागाचे कापड अथवा प्रेतावरून फेकून दिलेल्या चिंध्या अथवा तिरिटा, झाडाची वल्कले अथवा काळविटाची कातडी अथवा कुश तंतू अथवा मनुष्य केसापासून अथवा घोड्याच्या केसापासून बनवलेली कांबडी अथवा घुबडाच्या पिसापासून बनवलेले कपडे वापरीत असतो. त्याला डोक्याचे व दाढीचे केस उपटून काढण्याची सवय जडलेली असते. तो सदैव उभा राहणारा, टाचांवर बसणारा आणि टाचांवर बसूनच पुढे सरकण्याचे श्रम करणारा, काट्यांच्या किंवा लोखंडाच्या मेखांच्या बिछाण्यावर झोपणारा, लाकडी फळीवर किंवा जमिनीवर एकाच कुशीवर झोपणारा असेल. तो मळ आणि धूळ धारण करणारा, उघड्यावर राहणारा, वाटेल तेथे बसणारा, घाण खाणारा, पेय न पिणारा किंवा केवळ थंड पाणी पिणारा आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ स्नान करणारा असा तो असतो. हे सर्व करणाऱ्याने, हे निग्रोधा, त्याने आत्मक्लेशाचे व्रत पाळले किंवा पाळले नाही, यापैकी तुम्ही काय मानणार? भगवंत या सर्व गोष्टी जर त्याने केल्या तर आत्मक्लेशाचे तप त्याने पूर्ण केले असे आम्ही मानतो. हे निग्रोधा, ह्या आत्मक्लेशाचे तप करणारा माझ्या मते अनेक परीने दोषी झालेला असतो. भगवंत तो दोषी कसा बरे होतो? हे निग्रोधा, जेव्हा परिव्राजक एखाद्या तपाचे व्रत धारण करतो तेव्हा त्या योगेच त्याला खोटाच संतोष होतो की आपले ध्येय साध्य झाले आहे आणि तसे तो मनामध्ये मानू लागतो. आणि निग्रोधा हाच परिव्राजकाला जडणारा दोष आहे. हे निग्रोधा, जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धरतो तेव्हा स्वतःला उच्च समजून दुसऱ्यांचा तिरस्कार करू लागतो आणि हा सुद्धा परिव्राजकीय आचरणातील दोष आहे. हे निग्रोधा, आणि जेव्हा परिव्राजक तपाचे व्रत धारण करतो तेव्हा तो त्या व्रताचे, त्या तपाच्या कल्पनेने उन्मत्त आणि मोहित होऊन निष्काळजी
बनतो आणि हा सुद्धा एक दोषच आहे. हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी परिव्राजक तपाचे व्रत धारण करतो तेव्हा त्या योगाने त्याला देणग्या मिळतात, कीर्ती मिळते, लोकांचे लक्ष त्याच्याकडे लागते. तो आत्मसंतुष्ट होऊन आपली ध्येय मिळाले आहे असे स्वतःला मानू लागतो आणि हाही परिव्राजकातील दोषच आहे. हे निग्रोधा, अशा देणग्या, कीर्ती आणि लोकांची नजर आपल्याकडे ओढून घेतल्याने तो परिव्राजक स्वतःला मोठा समजून इतरांना तुच्छ लेखू लागतो आणि हा सुद्धा परिव्राजकाचा दोषच आहे. हे निग्रोधा, दान, देणग्या आणि कीर्ती मिळवल्यावर आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतल्यानंतर तो उन्मत्त होतो आणि निष्काळजी होतो. हा सुद्धा तपस्व्यामधला एक दोषच आहे. हे निग्रोधा, जेव्हा तपस्वी आपल्या साधनेला प्रारंभ करतो किंवा जेव्हा एखादे व्रत स्वीकारतो तेव्हा अन्नात भेद करू लागतो. तो म्हणतो, हे मला योग्य आहे, ते मला योग्य नाही. त्याला जे अयोग्य वाटते त्याचा तो बुद्धिपुरस्सर निषेध करतो आणि त्याला जे अन्न योग्य वाटते त्यासंबंधी त्याला लोभ वाटतो. त्याने तो मोहित होतो, त्याचीच तो हाव धरतो. ह्या प्रकारच्या अन्नात काही धोका नाही, हानिकारकता नाही असे मानून त्यात रस घेऊन तो त्याचा उपभोग घेतो आणि हे निग्रोधा, हाही तपस्व्याच्या ठाईचा दोषच आहे. हे निग्रोधा, दान, धर्म, कीर्ती, लोकप्रियता, मान यांच्या लोभामुळे तो असा विचार करतो की राजा मला मानपान देईल, माझा सन्मान करील. त्याचे कर्मचारी, क्षत्रिय आणि ब्राह्मण, गृहस्थ आणि मोठे मोठे आचार्यही मला मानपान देतील. निग्रोधा, हाही तपस्व्याच्या ठाईचा दोषच आहे. हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी एखाद्या संन्यासी अथवा ब्राह्मणासंबंधी कुरकुर करू लागतो की तो अमुक मनुष्य सर्व प्रकारच्या अन्नावर आपली उपजीविका करतो. तो कंदमुळं, फळं, शाक आणि धान्य, बिया, जात्यासारख्या आपल्या जबड्यामध्ये चघळतो. तरीसुद्धा लोक त्याला पवित्र मानतात. दुसऱ्यांना तिरस्करणीय मानण्याची त्यांची वृत्ती असते आणि हा सुद्धा त्या तपस्व्याच्या ठाईचा दोषच आहे. हे निग्रोधा, पुन्हा ज्यावेळी एखाद्या ब्राह्मणांचा, श्रमणांचा लोक दानधर्माने मान आणि सन्मान करतात त्यावेळी तो म्हणतो, सुखोपभोग करणाऱ्या ह्या माणसाचा लोक सन्मान करीत आहेत, दान धर्म करून त्यांची पूजा करीत आहेत आणि मी खडतर जप आचरित असताना मला मात्र मान पान, माझा सन्मान मला देत नाही. मला लाभ आणि यशाची प्राप्ती होत नाही. दान धर्म करून माझी पूजा ते लोक करीत नाहीत. अशा रीतीने तो मत्सराधीन होतो आणि लोकांसंबंधी कुरकुर करू लागतो. हा सुद्धा तपस्व्यांच्या ठाईचा दोषच आहे.
हे निग्रोधा, तो तपस्वी रहस्यमय गूढता धारण करतो. तुम्हास अमुक एक मान्य आहे का, असा आपण प्रश्न केला असता ते अमान्य असूनही तो ते मान्य आहे असे म्हणतो आणि मान्य असूनही ते अमान्य आहे असे म्हणतो. अशा रीतीने तो बुद्धी पुरस्सर असत्य आणि खोटे भाषण करतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोषच आहे. हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी क्रोधाधीन होण्याचा आणि शत्रुत्व धरण्याचा संभव जास्त आहे. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोषच होय. हे निग्रोधा, पुन्हा तो तपस्वी ढोंगी आणि फसवा त्याचप्रमाणे मत्सरी आणि कृपण बनण्याचा संभव आहे. तो कपटी, कावेबाज, निर्दयी, पोकळ डौलाचा होतो. दुसऱ्या संबंधी दुष्ट भावना वासना बाळगून तो त्यांच्या आहारी जातो. भ्रामक मते मनाशी बाळगून दैवी तर्कातील सिद्धांतावर तो श्रद्धा ठेवू लागतो. आपल्या अनुभवांचा चुकीचा अर्थ चिकटवू लागतो. लोभी बनून त्याग भावना तो विसरू लागतो. हाही त्या तपस्व्याच्या ठाईचा दोषच आहे. निग्रोधा, ह्या सर्व गोष्टी तप आणि आत्मक्लेश ह्यांच्या मार्गातील दोष किंवा अडथळे आहेत असे तुला वाटत नाही का? होय भगवान, तप आणि आत्मक्लेशाच्या मार्गातील हे सर्व दोषच आहेत. यापैकी एखाद्याच दोषाने काय, परंतु सर्वच्या सर्व दोषांनी तपस्वी दूषित होण्याचा संभव आहे. भिक्खूंनी हे दोष आपल्यामध्ये जडू देता कामा नये. पुढील भागात आपण बघणार आहोत भिक्खू आणि ब्राह्मण. आजचे प्रश्न. आदर्श भिक्खू हा कसा असला पाहिजे हे स्पष्ट करून सांगा. गौतमाचे शिष्य हे जागृत असावेत, ते कशा प्रकारे हे स्पष्ट करून सांगा. एक भिक्खू आणि एक तपस्वी यामध्ये कोणते अंतर असते हे भगवंतांनी निग्रोधाजवळ सांगितले होते. आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध.